जय शिवराय। एक मराठा कोटी मराठा पाटलाच्या विरोधात वडगोद्री गावामध्ये आपण ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आणि मराठा यांच्या विरोधी दोघांनीही सोबत आंदोलन केलं। आणि तू वडापाव खाल्ला तर मी पाणी पिलं, तू उठून बसला तर मी झोपलो। आणि संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात कायम स्वरूपी राहिलो। तर आपल्या दोघांमध्ये भेदभाव कसा केला तुम्ही? तुला 50 लाखाचा फ्लॅट भेटतो, तुला फॉर्च्युनर भेटती आणि मला काहीच नाही। मग आपल्यामध्ये जोपर्यंत तुझ्या इतकं मला गिफ्ट भेटत नाही तोपर्यंत मी तुझ्याच विरोधात बोलीन। जसं आपण पाटलांना टार्गेट केलं तसं मी तुला हाके विरोधात जाईल। कोणता ओबीसीचा नेता? आणि तुला नेता व्हायचंय का ओबीसीचा? आणि तुला 1 कोटीची प्रॉपर्टी तू कमावून घेतली आणि मी काय? मी अख्ख्या मराठ्यांच्या विरोधात गेलो तर मला काहीच नाही। तुला मोठं गिफ्ट आणि मला छोटं गिफ्ट। विरोधात आंदोलन आपण दोघांनी सेम केलं ना, मग आपल्याला सारखंच भेटायला हवं होतं, तसं झालं नाही। मला एकच प्रश्न पडलेला आहे की आपल्याला दोघांनाही जोपर्यंत समान वाटणी होत नाही तोपर्यंत मी आता तुझ्याच विरोधात बोलणार। आणि ओबीसीचा तारणहार थोडी तू धनगर समाजासाठी लढला का? नाही लढला, कारण की तू लढूच शकत नाही, कारण की आपल्याला आकाने तसं करण्यास सांगितलेलं सुद्धा नाही। आणि ते संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील मराठ्यांच्या बाजूने लढत आहेत, तरीही धनगर समाजाच्या बाजूनेही लढत आहेत। आणि आपण चाललो तिथं आंदोलन केलं, वडापाव खाऊन उपोषण केले, तरी तुला एवढं मोठं गिफ्ट भेटतं आणि मला काहीच नाही। मी तुला मिशा नसलेला चिवता दिसलो का? एवढा मराठा समाज असताना देखील मी त्यांच्या विरोधात गेलो आणि तुझ्या पाठीमागे उभा राहिलो। तू तुझं घर भरून घेतलं आणि माझं घर तसं